नमस्कार. एकादशी व्रत राजा अंबरीश भगवान विष्णूंच्या गर्भवासाची कथा आपण आता पाहणार आहोत. राजा अंबरीश हा एक खूप दयावान व श्रद्धाळू राजा होता. तो भगवान विष्णूंचा परमभक्त होता. एकदा त्याने श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी 1 वर्ष पूर्ण एकादशी हे व्रत आपल्या पत्नीसह खूप श्रद्धेने सुरू केले आणि वर्षाच्या शेवटच्या एकादशीच्या दिवशी मोठे उद्यापन ठेवले. त्या दिवशी उपवास धरून भगवंताची मोठी पूजा ठेवली व राज्यातील सर्व जनतेला उद्यापनानिमित्त प्रसाद म्हणून भोजनाचा मोठा कार्यक्रम ठेवला होता. पूजाविधी पूर्ण पार झाल्यावर त्याने सर्व ब्राह्मणांना गाईदान दिल्या व प्रजेला यथाविध दानधर्म केले. व्रतकर्त्याने एकादशीचा हा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सोडायचा असतो, असे या व्रताचे महत्त्व असते. राजा अंबरीशाने त्या दिवशी सर्व जनतेला भोजन प्रसाद म्हणून दिले व स्वतः आपल्या पत्नीसह तो पारणे सोडायला बसणार तेवढ्यात दुर्वास मुनी तेथे अचानक अवतरले. त्यांना आपल्या घरी आलेले पाहून राजा अंबरीशाला खूप आनंद झाला. हात जोडून तो नम्रपणे म्हणाला, मुनिवर्य, मी खूप नशीबवान आहे. माझे भाग्य खूप थोर आहे म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपले चरण माझ्या घराला लागले आहेत. मी माझ्या पत्नीसह 1 वर्ष खूप मनोभावे श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी एकादशी व्रताचे पारणे केले आहे. आज शेवटच्या व्रताचे उद्यापन ठेवले आहे म्हणून कृपा करून आपण माझ्यासोबत भोजन करायला बसावे, अशी राजाने हात जोडून दुर्वास मुनींना विनंती केली. त्यांचे अतिशय श्रद्धापूर्वक आदरातिथ्य केले. त्यांना आसनावर बसवून यथायाग पूजा केली आणि हात जोडून त्यांना भोजन करण्यासाठी प्रार्थना केली. एकादशी हे व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सायंकाळी सूर्य मावळायच्या अगोदर सोडायचे असते. दुर्वास मुनीने राजाचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले, पण दुर्वास मुनी कधीही संध्या स्नान केल्याशिवाय भोजन करायचे नाहीत. म्हणून तसे राजाला सांगून ते स्नान करण्यासाठी यमुना नदीच्या काठी निघून गेले. पण खूप वेळ झाली तरी ते परत आले नव्हते. सायंकाळ होत आली होती. सूर्य मावळायला फक्त थोडासा वेळ बाकी राहिला होता. अंबरीश राजा खूप चिंतेत पडला. श्री विष्णूंचे 1 वर्ष केलेले व्रत जर आपल्याकडून आज वेळे सुटले नाही तर त्याची पूजा भंग पावली जाईल आणि घरी आलेल्या अतिथीशिवाय उपवास सोडून भोजन केले तर ते आपल्याला शोभणार नाही आणि त्यामुळे दुर्वास मुनी नाराज होऊन उपाशी निघून जातील. तसेच सर्व ऋषीमुनींमध्ये खूप तापट स्वभावाचे दुर्वास ऋषीमुनी आहेत. ते राजाला माहीत होते. राजाला आपण काय करावे हे काहीच कळत नव्हते. शेवटी राजपुरोहित ब्राह्मणांच्या सल्ल्याने राजाने हरिचरणावर वाहिलेले 1 चमचा उदक हातात घेऊन तीर्थ म्हणून ते प्राशन केले व एकादशी व्रताचे पारणे सोडले आणि ते भोजनासाठी दुर्वास मुनीची वाट पाहत बसले. दुर्वास मुनी स्नान करून राजाच्या घरी आले तेव्हा दिवस मावळायला काही सेकंद बाकी होते. आल्यावर राजाने आपल्या यायच्या आधी उदक ग्रहण करून आपले व्रत सोडले आहे हे अंतर्ज्ञानाने त्याने जाणले होते आणि राजाने आपला घोर अपमान केला आहे असे समजून ते खूप क्रोधित झाले. दुर्वास ऋषीमुनी म्हणजे साक्षात शंकर महादेवांचा अवतार. ते सर्व ऋषीमुनींमध्ये भयंकर कोपिष्ट तामसी स्वभावाचे होते आणि हे राजा अंबरीश सहित बाकी सर्वांना माहीत होते. पण राजा पुढे दुसरा काही पर्याय नसल्याने त्यांनी फक्त प्रभुचरणाचे पळीभर उदक तीर्थ म्हणून प्राशन केले होते. त्यामुळे ऋषीमुनींचा अपमान होणार नाही आणि विष्णू नारायणाचे व्रत न तुटता त्याची सांगता सुद्धा होईल असे ब्राह्मणांच्या सांगण्यावरून राजाने केले होते. पण हे दुर्वास मुनींना मान्य नव्हते. त्यांच्या मते राजाने घरी आलेल्या अतिथीचा घोर अपमान केला आहे. त्या रागाने ते म्हणाले, राजन, मला तू घरी भोजनाचं आमंत्रण दिले आणि स्वतः माझी वाट न पाहता माझ्या आधी व्रत सोडून मोकळा झालास, हे तू चांगले केले नाहीस. याची शिक्षा म्हणून तू जे हे जन्म मरणाचा कायमचा फेरा चुकवून मोक्ष प्राप्तीसाठी श्री विष्णूंची भक्ती व हे 1 वर्षाचे व्रत केले आहेस ना, ते आता फलभूत होणार नाही.
यापुढे तुला पृथ्वीवर अजून 10 वेळा गर्भवास सोसावा लागेल असा तुला शाप देत आहे. आणि एवढा मोठा शाप देऊनही अंबरीश राजाला शांत व निश्चितपणे उभा राहून दुर्वासांचा राग अहंकार जास्त दुखावला गेला. त्यांना वाटले राजा आपल्या पुढे गयावया करून उशाप मागेल, पण तसे काही राजा अंबरीशने केले नाही. ते फक्त मनात भगवान विष्णूंचा धावा करीत शांत होते. मग दुर्वासाने खूप क्रोधाने आपल्या मस्तकावरील केसांची एक जटा उपटली आणि ती जमिनीवर जोरात आपटली. त्याबरोबर त्यातून एक मोठी काळी भिन्न कृत्या नावाची महाभयंकर राक्षसीण उत्पन्न झाली आणि राजाला मारण्यासाठी हातात मोठी तलवार घेऊन ती खूप द्वेषाने राजावर चाल करून गेली. आणि नंतर पुढच्या भागात पहा. भाग 1 समाप्त. पुढील भाग डिस्क्रिप्शन मध्ये किंवा या व्हिडिओच्या एंड स्क्रीन मध्ये पाहू शकता.